हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण चिकन तंदुरी बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. 2 वाट्या आपण बासमती राईस घेतलेला आहे. त्यासाठी आपण पावशेर चिकन, कोथिंबीर, खडे मसाल्यामध्ये हिरवी वेलची, दालचिनीचे तुकडे आणि तमालपत्र, एक छोटा टोमॅटो कट करून घेतलेला, एक कांदा कट करून घेतलेला, आलं लसूण पेस्ट आणि बिरस्त्यासाठी आपण उभा कट करून घेतलेला कांदा, एक लिंबाचा आपण रस घेणार आहोत, काश्मीरी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, आपण फूड कलर घेतलेला आहे, मीठ, हळद, दही आणि तंदुरी चिकन मसाला घेतलेला आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण चिकन मॅरिनेट करून ठेवणार आहोत एक अर्धा तासासाठी. सुरुवातीला आपण एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये आपण जे पावशेर चिकन घेतलेले आहे ते चिकन घेतलेलं आहे. त्या चिकनमधलं आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण अर्धा चमचा हळद, काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा फूड कलर, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 2 चमचे छोटे, चवीनुसार मीठ, तंदुरी चिकन मसाला 1.5 चमचा. त्याच्यानंतर आपण छोटी अर्धी वाटी दही घेतली होती. ते दही ते सर्व त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. त्याच्यानंतर अर्ध लिंबू, त्याचा रस आपण त्याच्यामध्ये पिळून घेणार आहोत आणि हे सर्व हाताच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेणार आहोत. ते सर्व त्या चिकनला आपण व्यवस्थित एकदम चोळून घेणार आहोत आणि मॅरिनेशनसाठी आपण हे चिकन ठेवून देणार आहोत. हे अर्धा तासासाठी मॅरिनेशनसाठी आपण ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपण गॅसवरती कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळत. तांदूळ शिजवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये आपण 2 हिरवे वेलची, दालचिनीचे 2 तुकडे, लिंबाचे स्लाइस 3, तमालपत्र 3 आणि चवीनुसार मीठ तांदळाला हवं आहे तेवढं. आणि तांदूळ मोकळे आणि होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आता आपण ह्या पाण्याला छान अशी उकळी आणून घेणार आहोत. उकळी आणली की आपण त्याच्यामध्ये जे बासमती राईस आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2 पाण्यानं. अर्धा तासासाठी हे तांदूळ आपण भिजत ठेवले होते साईडला, त्याच्यात घालून घेतलेले आहेत आणि हे सर्व मिक्स करून आपण हे तांदूळ आता शिजवून घेणार आहोत. आपण हे तांदूळ 70% शिजवून घेणार आहोत. आपण बिरिस्ता बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाले की आपण जे 2 कांदे घेतले होते ते उभे स्लाइस कट करून ते कांदे छान अशा हाताने मोकळे करून त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि त्याला छान असं स्लो गॅसवरती आपण तळून घेणार आहोत. बिरिस्त्यासाठी आपल्याला असा गोल्डन कलरचा कांदा लागतो, तसेच आपण हा कांदा छान तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याला तर छान असा कलर आलेला आहे. आता आपण कांदा काढून घेणार आहोत. आता कांदा आपला तयार झालेला आहे. आपण त्याच तेलामध्ये कढईमध्ये जे तेल आहे त्याच्यामध्ये आपण जे चिकन ठेवलं होतं मॅरिनेशनसाठी तंदुरी, ते त्या तेलामध्ये आपण घालून घेणार आहोत सर्व चिकन आणि छान असं ते चिकन आपण फ्राय करून घेणार आहोत. आपण दोन्ही साईडने छान असं फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी आपण एक असं पीस पलटी करून घेऊन छान अशा दोन्ही साईडने तळून घेणार आहोत. हे चिकन तळण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिट लागतात. आपण स्लो गॅसवरती हे चिकन तळणार आहोत. आता आपल्या दोन्ही साईडने छान असं चिकन फ्राय करून झालेलं आहे. आपण आता ते काढून घेणार आहोत. आपण हे चिकन काढून घेऊन छान असं तिथलं तेल नितळून घेणार आहोत. आपण आता ते तेल आहे त्याच्यामध्ये उरलेले सर्व चिकन आपण परत एकदा तंदुरी चिकन तळून घेणार आहोत. दोन्ही साईडने आपण त्याला पलटी करून घ्यायचं. छान असं
तळून घ्यायचं. आता आपलं तळून झाले आपण काढून घेऊया. आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये छोटा कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा थोडंसं परतले की त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालणार आहोत थोडंसं. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद, एक टोमॅटो कट करून घेतलेलं, त्याच्यानंतर फूड कलर थोडासा, ते 2 ते 3 मिनिट असं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ. आपण मीठ टाकल्यानंतर परत टोमॅटो मऊ करून घेणार आहोत थोडं. त्याच्यानंतर काश्मीरी मिरची पावडर टाकून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा कलरसाठी. त्याच्यानंतर आपण जे चिकनला जे तंदूरचा मसाला लावला होता त्याची राहिलेली आहे मसाला, तो आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण जो कांदा तळून घेतला होता बिरस्त्यासाठी तो थोडासा हाताच्या साहाय्याने मॅश करून टाकणार आहोत. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून ते आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे आपण चिकन आपण फ्राय करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि 2 मिनटं आपण ते परतून घेणार आहोत. आणि असंच गॅसवरती आपण 2 मिनटं परतणार आहोत. त्याला ते सर्व मसाला कोट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण ते मसाल्याचं भांडं विसरून थोडंसं त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. आणि पुन्हा एकदा आपण ते मिक्स करून घेणार आहोत. तर हे मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीर घालून झाली की आपण जो तांदूळ आपण शिजवून घेतला होता त्यातलं पाणी आपण काढून घेतलेला आहे, तो तांदूळ आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तो तांदूळ त्याच्यावरती हाताच्या साहाय्याने आपण त्याच्यावरती एकसारखा लेयर्सने लावून घेणार आहोत. आता आपलं सर्व तांदूळ त्याच्यावरती लावून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण ऑरेंज कलरचा फूड कलर घेतलेला आहे, तो वरतून सोडून घेणार आहोत. त्याच्यानंतर ग्रीन कलर पण घेतलेला आहे, तो ग्रीन कलर पण थोडासा आपण घालून घेणार आहोत. त्याच्यावरतून आपण जो बिरिस्त्यासाठी कांदा तळून घेतलेला आहे भरपूर असा बिरिस्ता घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी आपण स्लो गॅसवरती त्याला दम देऊन घेणार आहोत. आता आपले 10 ते 15 मिनिट झालेले आहे. आपण 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की आपली तंदुरी चिकन बिर्याणी झालेली आहे. आपण ते सर्व मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी झालेली आहे. तुम्हाला हा तंदूर चिकन बिर्याणीचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.